एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची. ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम. महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, AC सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य. तर यायचं कुठं आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. राहुरी या ठिकाणी कर्नेर करिअर अकॅडमी, ज्या अकॅडमीमध्ये भारतीय सैन्यातील जवानांना घडवलं जातं, ज्या अकॅडमीमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपायाच्या जे भरती होतात त्याच्यामध्ये भाग घेऊन ज्यांना यशस्वी केलं जातं, अशा या कर्नेर अकॅडमीचे तुमचे संस्थापक श्री राजेंद्र कडू पाटील मेजर यांनी हा आयोजित केलेला कार्यक्रम आणि त्यासाठी मला आमंत्रित केलं. खरं तर काल मी एका अकोले तालुक्यामध्ये एका रेडमध्ये होतो. आम्ही एका इस्माच्या गोडाऊनवरती छापा टाकला असता आम्हाला 57 लाखाचा गुटखा तसेच गुन्ह्यात वापरलेला एकूण मुद्देमाल 1,01,09,72 रुपये एवढा आम्ही जप्त केला. आणि ती कारवाई काल चालू होती. त्यातच मला तुमच्या मेजर साहेबांचा फोन आला आणि मला म्हटले की अशी अशी अकॅडमी आहे आणि तुम्हाला इकडे यायचंय. मी या अकॅडमीबद्दल ऐकून होतो, कारण माझ्या गावातील काही मुलं इथं तयारीसाठी आलेले होते. आता आहेत की नाही माहिती नाही, परंतु काही दिवसापूर्वी इथं बरेचसे मुलं आलेले होते आणि एक ऐकून होतो राहुरीमध्ये एक अशी अशी अकॅडमी आहे आणि इथं प्रशिक्षण दिलं जातं. मग माझ्या डोक्यामध्ये मला असं वाटलं की ती रेड संपून मी रात्री मुक्कामी अहिल्यानगरला आल्यानंतर सकाळी 10ची वेळ मी त्यांना दिली. म्हटलं मी येईल, कारण मी सकाळच्या वेळेमध्ये थोडासा 2-3 तास फ्री असतो. त्याच्यानंतर मग माझी रेड बऱ्याच वेळा बहुतांश रेड ह्या दुपारनंतर होतात, अंधार पडायला लागल्यावर. आणि मग मी म्हटलं की त्यामुळे मी त्यांना वेळ लवकरचा दिला. म्हटलं आपलं सकाळी सकाळी जाऊन येऊ. परंतु ती रेड लांबली आणि रात्री आम्हाला 2-3 वाजले आणि मग मुक्कामी तिकडेच थांबावं लागलं. आणि आपल्याला माहिती आहे की राजूर हे गाव आपलं म्हणजे टोक आहे आपल्या जिल्ह्याचं, डायरेक्ट तिकडून नाशिक ठाण्याचीच बाउंड्री आहे. त्यामुळे आम्हाला सकाळी परत आवरून आणि बाकीचे काही गोष्टी पोलीस स्टेशनच्या करून यायला उशीर झाला. त्यामुळं 10ची वेळ डायरेक्ट 2 वाजता आपला कार्यक्रम सुरू झाला. त्यामुळं सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं दिलगिरी व्यक्त करतो की पुढे पहा, मागे काय पाहत आहे. सवयच आहे, एकाने पाहिलं सगळ्यांनी पाहायचं आहे ना. घ्या बघून घ्या एकदा सगळेच. तर त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला उशीर झाला आणि तुम्हाला वेट करावा लागला. परंतु तुम्ही सगळे रहिवाशीच इथले असल्यामुळं तुमच्यासाठी ती वेट करणं काही जास्त अवघड गोष्ट नव्हती. आणि याच्यामधून आताच म्हटले की उन्हात बसलेले जे जवान असतात ते कधीही निवाऱ्याला नसतात. मेजर तुम्ही होते कधी निवाऱ्याला? 18 वर्ष नोकरी केली, कधी निवारा होता? पावसात ड्युटी केली, उन्हात ड्युटी केली. मग आता पोलीस खात्यात पण तीच वेळ आहे. आपल्या नगरमध्ये मागील 5-6 दिवसापूर्वी मोहरम झाला. आपले 36 तास आपले पोलीस अहिल्यानगरचे बंदोबस्ताला उपस्थित होते. 36 तास अधिकाऱ्यांपासून ते सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत. त्याच्यामुळं पोलीस खातं सुद्धा सध्या सोपं राहिलेलं नाही. आता सगळेजण इथं शिकत आहात. मी जास्त भाषणबाजी करणार नाही, तुमच्याशी मी चर्चा करण्यासाठी आलो. भाषण व्याख्यान तुम्ही ऐकलेले ऑलरेडी. मला तुमच्याशी चर्चा करायची, ते पण जर मीडियावाल्यांनी ऍज इट इज नाही छापलं तर मी बिंदास बोलेन. बोलू बिंदास? त्यांना सांगा मग तुम्ही तसं. तर तुमच्याच वयातला मी काही खूप म्हातारा नाही झालेलो, त्यामुळे तुमच्या भावना मला चांगल्यापैकी माहिती. ज्यावेळेस तुम्ही मागे सगळेजण पाहत होतात ना असं काय आलंय काय नाही, म्हणजे मी पण अकॅडमीत शिकलोय, मी पण बाहेर राहिलोय,
तुमच्यासारखेच बरेच टुकार पोरं माझे मित्र आहेत, कारण मीच टुकार आहे. सांगायचा भाग हा की आपण सगळी गावखेड्यातली पोरं आहेत, ग्रामीण भागातले पोरं आहेत. तुम्ही जे माझ्या समोर बसलेले आहेत मला कल्पना आहे, आता कितीही तुम्हाला ऊन लागलं तर मी 3-4 तास सोडणार नाहीये. त्यामुळं चालेल. मुलींचा आवाज येत नाहीये, मुलींचा आवाज मोठा आहे, मुलांचा मोठा आहे, दोघांचाही मोठा आहे. हा जोश पाहिजे. नाही तर काय अकॅडमी किंवा काही शाळा कॉलेजमध्ये गेलं ना, मीच माझा बोलत राहतो, पुढचे फक्त मान हलवत राहतात, गडाकडे पाहत राहतात, कधी संपतंय असेही काही आहेत. पण ते आपल्यासारखे गावखेड्यातले नाही, ते शहरातले असतात, त्यांना इंग्लिश स्पीच लागतात. मी पण 4-5 मोडके तोडके इंग्लिश शब्द बोलतो, बाकीचे सगळे गावरान हाणतो. तर सगळ्यात महत्वाचं, गावखेड्यातून येत असताना तुम्ही माझ्या समोर जे बसलेले, मला कल्पना आहे की सगळे गरिबाची पोरं आहे, सगळे शेतकऱ्याची पोरं आहे, सगळे लोकांच्या बांधावर जाऊन मोलमजुरी करणाऱ्याचे पोरं आहेत, सगळे हातावरचं पोट असणाऱ्याच्या आईबापाची पोरं आहेत. आणि हे पोरं, मला कल्पना आहे, मी ज्यावेळेस गावात शाळेत असेल किंवा मी गावातून ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी ज्यावेळेस नगरला आलो, त्यावेळेस मी बालिकाश्रम रोडला ज्यावेळेस नगरला राहिलो, 7-8 महिने पोलीस भरतीच्या मुलात राहिलेले. त्यांचे कष्ट, त्यांची धडपड, त्यांची घरची परिस्थिती, त्यातून ते काढत असलेला मार्ग, आणि सगळी परिस्थिती आपल्या विरोधात असताना कुठंतरी, म्हणजे आपण म्हणतो ना, दुष्काळात पाण्याचा झरा शोधणं, अशी परिस्थिती असते. आणि ती परिस्थिती नेमकं आपल्या वाटेला आलेली असते. जे मुलं कॉमर्स करतात, जे मुलं CA होतात, जे मुलं सेक्रेटरी होतात, जे मुलं डॉक्टर, इंजिनिअरिंग, जे मुलं चांगलं शिक्षण घेतात, सुदैवानं त्यांची परिस्थिती एकदम चांगली असते. आणि नेमकं जे कष्टाच्या परीक्षा आहेत, ज्या नेमकं ज्याच्यामध्ये अनिश्चितता आहे, नेमकं नोकरी लागल्यानंतर सुद्धा कष्ट आहे, अशाच परीक्षा आपल्यासारख्या गरिबाच्या वाटेने येतात. नोकरी लागण्यासाठीही कष्ट, नोकरी लागल्यावरही कष्ट. परंतु अभिमान याचा वाटतो की तरी पण माझ्या गाव खेड्यातले पोरं सगळ्या परिस्थितीचा सामना करून आज सगळ्या पदांवरती, आज क्लास 4 पासून ते क्लास 1 पर्यंत स्पर्धा परीक्षांमध्ये, पोलीस भरतीमध्ये, आर्मीमध्ये लागणाऱ्या पोरांमध्ये 90% पोरं हे गरिबाचे. त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. त्यामुळं मी तुमच्यातला आहे, तुमच्यामधून आलेला आहे, तुमच्यासारखाच आहे. थोडंफार अंगावर कपडे आता वेगळे असतील, थोडंफार केसांची हेअरस्टाईल वेगळी असेल, थोडंफार हातापायात घातलेले शूज म्हणा किंवा काही बाकीचे साधनं हे वेगळे असतील. पण तुम्ही जे आता दिसताय, मी अभ्यास करताना तुमच्यापेक्षा एक गदाळ दिसायचो. गदाळ कळलं नाही का? तेव्हा तुम्ही खूप चांगल्या स्टेजला आहे. आजची तुमची परिस्थिती खूप चांगली आहे, कारण आपल्याला कल्पना आहे बीड जिल्ह्यातील कोण कोण आहेत. बीडच आहे का? हात खाली घ्या. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून गणला जातो. बीड जिल्ह्यामध्ये लोक कोरडवाहू शेती जास्त प्रमाणात आहे. तसाच बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट हे माझं जन्मगाव, ज्या ठिकाणचे 70-80% लोक ऊसतोडणीसाठी जातात. 3 एकर, 4 एकर, 5 एकर, 10 एकर पर्यंत जमीन, परंतु सगळी कोरडवाहू. तशीच माझ्या पण घरची परिस्थिती सेम. आई वडील जन्मानुजन्म ऊस तोडायला जाणार. गावाकडे जी शेती आहे ती कोरडवाहू जमीन, त्यातून उत्पन्न कमी. आणि मग सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी आमच्या खाडेवस्तीवरती होती, तिथेच माझं जिल्हा परिषदला 1ली ते 4थी शिक्षण झालं. त्यानंतर 5वीला संत गाडगे महाराज आश्रमशाळा आहे टाकळी काजी, अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच, तर तिथे माझं 5वीचं शिक्षण झालं. त्यानंतर 6वी ते 7वी मी पाटोद्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात राहिलो. त्यानंतर 8वी ते 10वी परत मूळ गावी भगवान महाराज विद्यालय सावरगाव घाट या ठिकाणी माझी 8वी ते 10वी झाली. परत 11वी 12वी शेजारीच असणाऱ्या मुगगावला माझं ग्रॅज्युएशन म्हणजे सायन्स मधून 12वी पूर्ण झाली.
त्यानंतर मग मी बलबीम महाविद्यालयामधून डिग्री पूर्ण केली आणि डिग्री BA केली. हे सगळं थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी, पण तरी का सांगितलं की बऱ्याच वेळा आपल्या डोक्यामध्ये किंवा आता तुम्ही सगळे ग्रामीण भागातलेच आहेत म्हणून ठीक आहे, पण शहरातल्या मुलांच्या डोक्यामध्ये किंवा आपल्याही डोक्यामध्ये न्यूनगंड असतो. आपल्या डोक्यामध्ये असतं की जे क्लास 1 होतात, आता तुमच्यापैकी काही जण DYSP, DC किंवा IAS IPS होऊ शकतात, क्लास 2 होऊ शकतात, STI, ASO, PSI. परंतु आपण मानसिकता करून घेतो की DYSP खूप अवघड असतं, DC खूप अवघड असतं, राज्यसेवा MPC खूप अवघड असतं आणि बऱ्याच वेळा चांगली मुलं सुद्धा पोलीस भरती करतात. किंवा काही मुलं डॉक्टर इंजिनियर होऊ शकतात, काही मुलं अजून वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊ शकतात, परंतु ते सुद्धा घाबरून पोलीस भरती करतात. मी पोलीस भरतीला तुच्छ लेखत नाही, मी पोलीस भरती खूपच कमी दर्जाचं पद आहे असंही म्हणत नाही, परंतु बऱ्याच वेळा पात्रता असताना सुद्धा मुलं चांगल्या पदावर ट्राय करताना दिसत नाही. त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं होतं यातून की माझं प्राथमिक शिक्षण झेडपीला, काही शिक्षण आश्रमशाळा वसतिगृहातून, काही शिक्षण मराठी शाळेतून आणि ग्रॅज्युएशन BA मधून झालं. त्यामुळे मी नेहमी सांगतो की तुमच्या समोर जो उभा आहे तो ना कोणा मोठ्याचा पोरगा आहे, ना पैशावाल्याचा पोरगा आहे, ना श्रीमंताचा पोरगा आहे, ना खूप चांगल्या शाळा कॉलेजमध्ये शिकलेला आहे, ना खूप इंग्लिश फडफड बोलणार आहे, ना खूप स्कॉलर मुलगा आहे, ना काही राज्य लेवलच्या काही स्कॉलरशिप एक्झाम मध्ये पहिला आलाय, असा मुलगा नाही. तर तुमच्या समोर जो उभा आहे तो एक सर्वसामान्य कुटुंबातला ऊसतोड कामगाराचा आणि सर्वसामान्य मराठी शाळेत शिकलेला पोरगा आहे आणि तो जर DYSP होऊ शकतो तर तुम्ही सुद्धा चांगल्या पदावर जाऊ शकता, चांगल्या क्षेत्रात आपलं नाव कमवू शकता. त्यामुळे मी तळमळीने ज्यावेळेस गावखेड्यातल्या पोरांशी बोलतो, ज्यावेळेस मी तळमळीने या मुलांना पाहतो, तेव्हा मला आवर्जून वाटतं, मनातून वाटतं की आपल्या गावखेड्यातल्या पोरांनी सुद्धा चांगल्या पदावर आलं पाहिजे, चांगल्या पदावर जाऊन आपलं नाव कमावलं पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षेत या. काही जणांना दुसरं आता बरंच एक झालंय की बरेच लोक आमच्यासारख्यांचे भाषण ऐकून, बरेच लोक आमच्यासारख्यांचे व्हिडिओ पाहून, लाल दिव्याची गाडी पाहून, वर्दी पाहून बरेच मुलं उठलं की चालला स्पर्धा परीक्षा करायला. हे पण चुकीचं आहे. आपल्या क्षमता पाहून, आपलं कर्तृत्व पाहून, आपली ते करण्याची आपली जिद्द पाहून किंवा आपण काय करू शकतो की नाही करू शकतो, आपली आवड पाहून या क्षेत्रात आलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा मेंढ्याच्या कळपाप्रमाणे एक मेंढीने उडी मारली की सगळ्याच मेंढ्या उड्या मारतात. तर ते पण थोडंसं लक्षात ठेवलं पाहिजे. जर स्वतःला इच्छा असेल, स्वतःला आवड असेल तर या क्षेत्रात यायला पाहिजे. आणि जर स्वतःच्या इच्छेविरुद्ध घरच्यांसाठी किंवा लोकांसाठी किंवा समाजासाठी जर तुम्ही या क्षेत्रात आलात तर मग पुढे जाऊन अडचण निर्माण होते. त्यामुळे आता तुम्ही तर माझ्या समोर जे बसलेले आहात ते तर आलेलेच आहात. आता तुमचं टार्गेट पोलीस भरती आहे, आता तुमचं टार्गेट आर्मी आहे, आता तुमचं टार्गेट सरळ सेवा एक्झाम आहे, तुमचं टार्गेट MPSCच्या परीक्षा आहे. आता सगळ्यात महत्वाचं आलाच आहात, आता ठरवलंच आहे हेच क्षेत्रामध्ये करिअर करायचं. तर आता या क्षेत्रात आल्यानंतर या क्षेत्रासाठी लागणाऱ्या ज्या काही गुणवत्ता असतील, या क्षेत्रासाठी लागणारी जी तयारी असेल ती तुम्ही केली पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही बॅग उचलून आलाय ना, इथं 11वी 12वीची मुलं आहेत का 12वी पास आहेत सगळे? 12वी ते 15वी म्हणजे ग्रॅज्युएशनची मुलं आहेत. ग्रॅज्युएशन कम्प्लीट किती जणात झालंय? हातवरती करा. हे खूप कमी आहे, हात खाली घ्या. म्हणजे 12वी नंतर आलेली बहुतांश आहे. बरोबर ना? बरोबर का? झोप लागले का तुम्हाला? शेवटपर्यंत एनर्जी ठेवायची. मी अजून 2, 2.5, 3 तास बोलेल. तर आता तुम्ही आलाच आहात, हे करिअर निवडलेलंच आहे. ज्या दिवशी तुम्ही मित्रांनो बॅग भरली ना करून, त्या दिवसापासून तुमची आई, तुमचे वडील, शेजारा पाजाऱ्याला, नातेवाईकाला, गावकऱ्याला, पाहुण्या रावळ्यांना सगळ्यांना काय सांगतायत माहिती? की माझा पोरगा, माझा पोरगी आता अधिकारी व्हायला गेलेली आहे, आता पोलीस व्हायला गेलेली आहे, आता फौजी व्हायला गेलेली आहे, आता क्लास 1 क्लास 2 ऑफिसर व्हायला गेलेली आहे, आता येईन तर माझी पोरगी लाल दिव्याच्या गाडीतच येईल, असं तुमचे आई वडील सगळ्याला सांगतात. मग आता तुम्ही इथं आल्यानंतर आता तुम्ही जे आई बापाला स्वप्न दाखवून आलेला आहात ते इथं पूर्ण करण्याची तुमची वेळ आहे. त्याच्यासाठी कसरत घेण्याची ही वेळ आहे. सुदैवानं तुम्हाला अशी अकॅडमी भेटली. अकॅडमी मी पाहतोय सगळं व्यायाम म्हणजे जे शारीरिक परीक्षा असते त्याची सगळं घेतलं जात आहे.
मी आता पाहत होतो याच्यामध्ये सगळे क्लासेस घेतले जात आहेत, माफक फी घेतली जाते. आता इथं आल्यानंतर तुम्ही कष्ट घेणं अपेक्षित आहे. मला एक सांगा, तुम्ही किती मुलं आहेत? 600 मुलं पास होणार आहेत का? खरं सांगा, 600 मुलं पास होणार आहेत का? नाही होणार. मग आता 600 मधल्या प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की जे पास होणार आहेत त्यात मी पाहिजे. बरोबर? प्रत्येकाने ठरवलं होणार आहेत का? तरी पण नाही होणार आहेत. होणार आहेत? आवाज छोटा आहे, कसे होणार आहेत? तर आता इथं आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, तर जे आई वडिलांना तुम्ही स्वप्न दाखवून आलात ते आता इथं तुम्हाला घाम गाळायची तुमची वेळ आहे. आता घाम गाळायच्या वेळेमध्ये काय होतंय, मोबाईलवर रील्स ढकलण्यात, एकमेकाला चॅटिंग करण्यात, फोटो काढण्यात, स्टेटस ठेवण्यात, गावाकडचे पाहुण्यारावळ्यांचे लग्न अटेंड करण्यात, मित्रांचे बर्थडे अटेंड करण्यात, कोणाची वास्तुशांती, कोणाचे काय डोहाळे जेवण, हे सगळं आपल्याला पाहिजे. बरोबर ना? कोण असा आहे की मागच्या 6 महिन्यापासून घरी गेला नाही? हात वर करा. कोण असा आहे मागच्या 5 महिन्यापासून घरी गेला नाही? कोण असा आहे मागच्या 4 महिन्यापासून घरी गेला नाही? हात वर केला तरी चालतंय, हात वर करा. 4 जण निघले, 4 महिन्यावाले. 3 महिने, आता परत 4 महिन्यावाले हात वर करायचं नाही. 3 महिने, 2 जण, 2 महिने, आणि खराच हात वर करा. मी चेक करेल. 5-6 जण आहेत. 1 महिना, तरी पण निम्मी सुद्धा संख्या नाही. म्हणजे सगळेजण 1 महिन्याच्या आत जाऊन आलेत. काही जण 8 दिवसापूर्वी गेलेत, काही जण 15 दिवसापूर्वी गेलेत, काही 3 वारापूर्वी गेलेत. बरोबर ना? आता पहा, तुम्हाला आता मूल्यमापन करणार. मी प्रॅक्टिकल बोलणार, सुरुवातीलाच सांगितलं. आता तुम्हाला बऱ्याच जणांना इथून पुढे माझं आता टोचायला सुरुवात होईल बोलणं, पण मी टोचणारच बोलणार आहे. समजलं का? कारण मीच खरं बोलू शकतो. का फेकाफेकी करून जाऊ फिलॉसॉफी झाडून? ते तर मला खूप जमतं, ते अजिबात करणार नाही. जे प्रॅक्टिकल आहे ते तुम्हाला सांगणार आहे. मग असं काय कारण होतं की तुम्हाला महिन्याभरात, तुम्ही महिनाभर सुद्धा इथं राहू शकले नाही, तुम्हाला घरी जावं लागतं? असं काय कारण होतं तुमच्या घरात? तुमच्यात जर सगळ्याला विचारलं ना की कशाला गेलता, जे महिन्यात जाऊन आले, त्याचं प्रत्येकाचं कारण कोणाच तरी लग्न, कोणाच तरी बर्थडे, गावाकडे जत्रा, गावाकडे सप्ताह, असंच काहीतरी कारण असणार. कोणाचं असं होतं का की आई वडील गंभीर आजारी होते आणि माझ्या जाण्याशिवाय पर्यायच नव्हता आणि मी गेलो होतो? असं कुणी आहे का? फक्त आई आणि वडील, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही, स्वप्नातली परी नाही. होतं कुणी? म्हणजे पहा, वास्तव आहे, विनोद नाही. तुम्ही जर इथं बॅग उचलून काहीतरी करिअर घडायला आलेला आहात आणि तुम्ही जर महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने जर घराशिवाय राहू शकत नसाल, तुम्ही जर इथून बाहेर पडण्याचे बहाणे करून जर इथून बाहेर पडत असाल, तुम्ही जर स्वतःला 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष जर अभ्यासात आणि या कसरतीत, मेहनतीत जर कोंडून घेत नसाल, तर पोलीस भरती, आर्मी किंवा स्पर्धा परीक्षा काय जत्रेतल्या रेवड्या नाहीत. वाटत सुटायला जीव घेणी स्पर्धा झाली, मुलांचे जीव जायला लागले, मुलं पळताना पडून मारतायत, मुलं पावसात पळतायत, मुलं उन्हात पळतायत. आणि अशा स्पर्धेत तुम्ही जर टाइमपासवर जर अभ्यास केला, अशा स्पर्धेत तुम्ही जर स्वतःला कोंडून घेतलं नाही, स्वतःला काही दिवसासाठी या एक्झाम साठी जर दिलं नाही, तर यश तुमच्यापासून लांब राहील. काय फायदा होतो नेमका इथं टिकून राहण्याचा? ज्यावेळेस तुम्ही वारंवार गावी पळता, गावी जायच्या अगोदर 2 दिवस डिस्टर्ब होतं, गावावरून आल्यावर 2-4 दिवस डिस्टर्ब राहतं. मला चांगल्यापैकी माहिती, जायच्या अगोदरच 2 दिवस आपल्याला सुरू होतं, काय घेऊन जायचंय, बॅग काय भरायची, मग गेल्यावर काय करायचंय, मग कसं जायचं, इकडून तिकडं तिकडून इकडं, आल्यावर परत ते काय काय केलं ते विसरत नाही. आपले त्याच्यात 8 दिवस जातात. आणि फ्लो असतो परीक्षेमध्ये किंवा अभ्यासामध्ये, एक फ्लो असतो, एक कन्सिस्टन्सी असते, सातत्य असतं. ती जर तुटली तर तुमच्या अभ्यासावर परिणाम होतो. तुम्ही जर 4 दिवस रनिंग केली आणि परत जर 4 दिवस गॅप घेतला, पायाला गोळे येते, जमतं का? तुम्ही जर व्यायामाला जर रनिंगला ब्रेक घेतला, चालतं का? आणि मी महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचं 1 वर्ष ट्रेनिंग पूर्ण करून आलोय.
पहाटे 5 वाजल्यापासून सुरू होणारं ट्रेनिंग संध्याकाळी 8:30-9 वाजता संपायचं. 16 तास तिथल्या ट्रेनिंगचं शेड्यूल आहे. ते ट्रेनिंग पूर्ण करून आलोय. त्याच्यामुळे आता मला बऱ्यापैकी व्यायामात सुद्धा माहिती. जोपर्यंत तुम्ही घाम गाळत नाही, रनिंग असो, गोळा असो, लांब उडी असो, दुसरं तुमचं कुठलंही व्यायामाचं जे काही आहे शारीरिक, ते 1-2 दिवसाचं काम नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवून काहीतरी दिवस त्याला द्यावा लागतात. म्हणजे मला यातून हे सांगायचं आहे, तुम्ही जोपर्यंत 100% देणार नाही तोपर्यंत निकाल तुमच्यापासून लांब राहील. मी अकॅडमीमध्ये होतो, पहिल्या दिवसापासून पळत होतो. पहिल्या लोक अंग चोरायचे, कोणतं सांगायचं शेवट पळायचं. मी पहिल्या दिवसापासून पळत होतो आणि पहिल्या दिवसापासून माझ्या बॅचमध्ये रनिंगला पहिला येत होतो. सगळ्या उड्या असतील, आपली भिंत चढणं असेल, रोप चढणं असेल, ते मंकी रोप असेल, जे काय असेल आमचं ते ऑब्स्टिकल्स होते, ते सगळं पहिल्या दिवसापासून प्रामाणिकपणे पूर्ण करायचो. मित्रांनो, 12 महिन्यामध्ये एकही दिवस मी इंजूर नाही, एकही दिवस मी आजारी नाही, एकही दिवस मला कुठली जखम नाही, काहीच नाही. आणि जे नाटकं करत होते त्यांना 3 दिवसाला हॉस्पिटलला न्यावं लागत होतं. आणि शेवटी ज्यावेळेस निकाल आला आमचा महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचा, त्यावेळेस मी 16 DYSP मध्ये पहिला आलो आउटडोर एक्झाम मध्ये. म्हणजे हे तुम्हाला का सांगतोय मी, मला माझं तुम्हाला सांगत बसायचं नाही. तुम्हाला हे सांगायचं आहे, कष्ट हे पहिल्या दिवसापासून घ्यावं लागतं आणि त्यालाच भेटतं ज्याचे प्रामाणिकपणे जो कष्ट करतो आणि ज्याची नियत साफ. तुम्ही याच्यामध्ये हलगर्जीपणा घ्याल. तुम्ही आता म्हटले, आता मला वाटतं एपीटी टीचर आहेत ना, लाल टोपीवाले, ते उभे जे जोशात आहे त्यातूनच कळतंय. तर तुम्ही जर आता त्यांनी म्हटले सकाळी चला रनिंग घ्या, तुमच्यातलं कोणतं नाटक केले, नाही सर लय पाय दुखतोय, आजचे दिवस थोडे हे करा, करतात ना सर तसे काही. गुडघा दुखतोय, पाय दुखतोय, कंबर दुखतोय, पोट दुखतोय, डोकं दुखतोय, रात्री बाथरूमलाच खूप वेळा गेलो, जुलाब लागले, काही पण नाटकं असतात. करमत नाही. करमत नाही तुम्हाला. आता करमत नाही तर काय करावं बाबा, म्हणजे यांच्यासाठी इथं काय मनोरंजनाचे हे ठेवत का, काही कार्यक्रम ठेवत का. करमत नाही हे कारण कसं असतं, तेच पॉइंटला हात घातला ना मी. आता करमत नाही याच्यावरती उत्तर असं आहे, तुमच्या कोणाच्या बापाला क्लास 1 आहे, कोणाचा बाप क्लास 1 आहे, कोणाचा बाप क्लास 2 आहे, आई किंवा वडील क्लास 2 आहे. कोणाच्या वडिलाला 50,000पेक्षा जास्त महिन्याला पगार आहे अशी नोकरी आहे, बिनधास्त हात वर करा. कोणाच्या वडिला 30,000पेक्षा जास्त पगार आहे अशी नोकरी आहे फिक्स महिन्याला, एक जण. कोणाच्या वडिला 20,000पेक्षा जास्त पगार आहे अशी नोकरी आहे, नोकरी म्हणतोय. म्हणजे आपली दशा पहा. आपल्या बापाला उन्हात तानात पावसात वाऱ्यात ज्यावेळेस कष्ट करण त्यावेळेस 1,000, 2,000, 1,500, 500 रुपये रोज भेटतो. म्हणजे रोज म्हणजे ते तर सगळं मी काउंट करून म्हणतोय. आज गावाकडे दिवसभर राबल्यानंतर पुरुषाला 400 रुपये, महिलेला 300 रुपये रोज आहे. आणि तुम्ही जर त्याच आईबापाला सांगून येत असाल की मी पोलीस व्हायला चाललोय, मी आर्मी व्हायला चाललोय, इथे येऊन जर तुम्ही जर म्हणत असाल की मला करमत नाही, तर तुमच्यासारखे विश्वासघातकीन, तुमच्यासारखे आईबापाला फसवणारे दुसरे कोणीच नाही. आणि करमत कोणाला नाही? ज्या पोराला आपल्या बापाच्या डोळ्याचे अश्रू दिसत नाहीत, ज्या पोरीला आपल्या आईच्या हाल दिसत नाही, ज्या पोराला आपल्या बापाच्या हाताला पडलेले गठ्ठे दिसत नाहीत, ज्या पोरीला आपल्या आई लोकांच्या इथं धुणे भांडी करते, आपली आई लोकांची इथं मोलमजुरी करते, आपली आई राबते, ज्या पोराला आपला बाप आपल्याला 5,000 4,000 टाकण्यासाठी 4 जणांचे पाय धरतो, ज्या पोराला अकॅडमीत शिकवण्यासाठी त्याची इथली फीस भरण्यासाठी बाप याला त्याला भीक मागितल्यागत पैसे मागतो, आणि ते जर पोरग जर इथे येऊन जर म्हणत असेल की मला करमत नाही, तर त्याच्यासारखं दळबद्री आणि त्याच्यासारखं बापाला गाडणार आणि त्याच्यासारखं बापाला फसवणारं पोरग या जगात दुसरं कोणी नसेल. मला बऱ्याच वेळा मुलं विचारतात की सर तुमच्या अभ्यास असे तुमच्या की सर तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला नैराश्य येत नव्हतं का? तुम्हाला तुमच्या अभ्यासात तुम्ही सातत्य कसे ठेवा? तुम्हाला प्रेरणा कुठून भेटायची? आता बऱ्याच वेळा आमचे जे मुलं आहेत प्रेरणा कुठून घेतात? लाल दिव्याची गाडी बघून प्रेरणा घेतात,
आमच्यासारख्या अधिकाऱ्यांचे भाषण ऐकून प्रेरणा घेतात, खाकी वर्दी बघून प्रेरणा घेतात, रील्स पाहून व्हिडिओ पाहून प्रेरणा घेतात. तुम्ही जर ही सगळी प्रेरणा घेत असाल तर ही खोटी प्रेरणा आहे. मग खरी प्रेरणा कोणती? मला ज्या ज्या वेळेस आयुष्यात असं वाटायचं की आपला अभ्यास होत नाहीये किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन हलतंय किंवा आपण ज्या मार्गावर जायला पाहिजे त्या मार्गावर जात नाही, त्यावेळेस मी बॅग उचलायचो. आईबाप त्यावेळेस ऊस तोडायला गेलेले असायचे, सरळ कारखाना गाठायचो. कारखान्यात गेल्यावरती पाहायचो की कोपी करून राहायचंय, उन्हाळ्यामध्ये गरमतंय, थंडीमध्ये गारटतंय, पावसाळ्यामध्ये पाणी आत शिरतंय. त्या कोपीमध्ये राहून पहाटे 3-4 वाजता उठायचंय. त्या दोघा आईबापानं तोंड धुवून बैलगाडी झुपून उसाच्या फडामध्ये निघायचंय. जाताना येताना ऍक्सिडेंट होत आहेत, लोक मरतायत. फडात गेल्यानंतर पहाटे 5 वाजता ऊस तोडायला सुरुवात करायची. अंधारामध्ये साप, विंचू, अजगर काही पाहायचं नाही, सर्पदंश होत आहेत. पायावरती हातावरती कोयते लागून हातपाय मोडतायत. अशा परिस्थितीत त्या आईबापानं काम सुरू करायचं. काम सुरू केल्यानंतर धो दुपार 2-3 वाजेपर्यंत ऊस तोडायचा. ऊन पाहायचं नाही, पाऊस पाहायचा नाही, वारा पाहायचा नाही, थंडी पाहायची नाही. ऊस तोडून झाल्यानंतर तो सगळा ऊस बैलगाडीमध्ये भरायचा. वडील एका पायाने अपंग, तो ऊस वडिलांनी खांद्यावर घेतला तर खाली वडील पडायचे आणि वरून मुळी पडायची. मग तो सगळा ऊस आईनं वाहून न्यायचा. आईचं वजन 40 किलो. त्या आईनं सगळा ऊस बापाच्या हातामध्ये द्यायचा. गाडी भरल्यानंतर गाडी झोपून रस्त्याने चालताना दोन्ही आई वडिलांना रस्त्यावर बसल्या बसल्या जेवण करायचं. काल संध्याकाळी बनवलेल्या शेळ्या भाकरी खायच्या. जाताना येताना लोक तोंडाकडे बघणार. गाडी कशातून चालली, कुठल्या रस्त्यातून चालली, किती घाणीतून चालली याला काही महत्व नाही. कारखान्यावरती गेल्यानंतर त्या बापानं ती गाडी खाली करायला जायचं. संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत त्या कारखान्याच्या दारात बसायचं. आईनी कोपीवरती येऊन सगळं काम आवरायचं. असं आवरत 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 संध्याकाळच्या 11-12 वाजता आई बाप झोपणार. परत दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 3-4 वाजता तोच कार्यक्रम सुरू. शौचालयाची सुविधा नाही, गोळ्या औषधांची सुविधा नाही, दवाखान्याची सुविधा नाही, कुठली खास सुविधा नाही. कुणी मेलं गेलं तरी पण इन्शुरन्स नाही. कारखान्यावरती कुणी जवळचं नाही. आणि ही परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर, हे सगळं आईबापाचं पाहिल्यानंतर, मग मला जर एखाद्या मुलाने विचारलं की तुमच्या आयुष्यामध्ये खरी प्रेरणा कुठली, तर मी सांगायचो, मी ज्या वेळेस माझ्या बापाच्या टाचा पाहतो ना, आईचा खंडा पाहतो, त्यावेळेस मला एकही दिवस वाटलं नाही की तुला करमत नाही, तुझा अभ्यास झाला नाही पाहिजे किंवा तू टाइमपास केला पाहिजे. त्यामुळे तुमच्यामध्ये जर कुठली उणीव असेल, तुमच्यामध्ये जर आज कुठली कमतरता असेल, तर मला वाटतं तुम्ही तुमच्या आईबापाला विसरलेले आहात. तुम्ही भलेही गावाकडे जात असाल, पण गावाकडे जाऊन तुम्ही मोठमोठ्या सायलेन्सरच्या गाडीवर बसून तुम्ही भाईगिरी दादागिरीच्या नंबर प्लेट टाकून तुम्ही इकडे तिकडे फिरत असाल. कारण बऱ्याच वेळा आमच्या मुलांना अधिकारी किंवा पोलीस किंवा आर्मी होण्याच्या अगोदरच आमच्या अंगामध्ये एक प्रकारचा अधिकारी उतरतो, एक प्रकारचा पोलीस उतरतो, एक प्रकारचा नोकरदार उतरतो. भविष्यामध्ये अजून परीक्षा द्यायची असते, पण गावाकडे गेल्यानंतर आम्ही जणू काय आताच नोकरीला लागून आलोय असं वागतो. आणि मग गावाकडे गेल्यानंतर आईबाप शेतात राबत असताना आमचे पोरं टुकारगिरी करत फिरत असतात. आणि मग त्यामुळेच ते परत गावाकडून इथं आल्यानंतर त्यांना करमत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर तळमळीने मला काही सांगायचं असेल, अभ्यास कसा करायचा किंवा तुम्ही व्यायाम कसा करायचा, हे माझ्यापेक्षाही सांगणारे इथं शिक्षक उपस्थित आहेत. मी त्यामध्ये जास्त वेळ घालवणार नाही. परंतु जर तुम्हाला तळमळीने काही सांगायचं असेल, पोरांनो, तुम्ही माझ्या बारक्या भावासारखे बहिणीसारखे. कोणाचं इथं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय का? तुम्ही याचा अर्थ सगळेजण माझ्यापेक्षा लहान आहात. तुम्हाला हक्कानं सांगतो, तुम्ही मोठ्याचे पोरं नाहीयेत, तुम्ही पैशावाल्याचे पोरं नाहीयेत, तुम्ही 2 नंबर मधून पैसा कमवल्याचे पोरं नाहीयेत, दादागिरी भाईगिरी गुंडगिरी करणाऱ्यांचे तुम्ही पोरं नाहीयेत. तुम्ही शेतकऱ्याचे, सर्वसामान्य कुटुंबातले, ऊसतोड कामगाराचे, मोलमजुरी करणाऱ्याचे पोरं आहेत. आणि तुमच्या आयुष्यामध्ये करिअर घडेपर्यंत टाइमपासला वाव नाही. तुमच्या आयुष्यामध्ये करिअर घडवण्यापर्यंत किंवा काहीतरी आपल्या पायावर उभा राहण्यापर्यंत तुम्हाला आईबापाला फसवण्याला वाव नाही. कारण आज आई वडील तुमच्याकडे टक लावून बघतायत. आज आई वडील तुमच्यासाठी हात पसरतायत आणि तुमच्या भरतीची, तुमच्या परीक्षेची आणि तुमच्या पास होण्याची वाट पाहतायत. त्यामुळं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्याला त्यांना निकाल देणं अपेक्षित असताना तुमच्याकडून इथं घामच गाळला गेला पाहिजे, मेहनतच घेतली गेली पाहिजे, कष्टच केलं गेलं पाहिजे.
इथं आल्यानंतर तुम्ही दुसऱ्या कुठल्याच गोष्टीला भाव नाही दिला पाहिजे. आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहेत 50-50, 60-60 हजाराची. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट कशाला लागतंय? चांगली चांगली पुस्तकं आहेत, चांगले चांगले शिक्षक आहेत. बघायचंच असेल तर युट्यूबवर चांगली चांगली लेक्चर आहेत, गुगलवर चांगली माहितीचा साठा आहे. तुम्ही त्याचा वापर करा. पण तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट जर वापरत बसले, त्याच्यावर रील ढकलत बसले, त्याच्यावर पोस्ट टाकत बसले, फोटो पोस्ट करत बसले, तर तुमचा महत्वाचा वेळ त्याच्यामध्ये वाया जातोय. इथं आल्यानंतर फक्त आणि फक्त अभ्यास आणि व्यायाम आणि शारीरिक कसरत आणि जे परीक्षेला तुम्ही जी एक्झाम देताय त्या परीक्षेला जे अपेक्षित आहे तेच केलं पाहिजे. इथल्या शिक्षकांचा आदर करत शिक्षकांनी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीवर परत परत रिव्हिजन केली पाहिजे. आपल्या परीक्षेचा सिलेबस, आपल्या परीक्षेच्या इथून मागच्या प्रश्नपत्रिकाचं एकदम चोखून आणि सखोल त्याचा अभ्यास केला पाहिजे, ते चाळून काढलं पाहिजे. ते न करता तुम्ही जर टाइमपास करत असाल, बऱ्याच अकॅडमीमध्ये हे पण मी पाहतो की बरेच मुलं किंवा बरीच मुली मुलं मुलीकडे पाहण्यात आणि मुली मुलांकडे पाहण्यातच जास्त वेळ घालवतात. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुमचं करिअर घडल्यानंतर, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता, तेव्हा तुम्हाला कुणीही नाकारणार नाही, कुणीही तुम्हाला आडवं येणार नाही. परंतु तुम्ही करिअर घडवण्याच्या, काहीतरी शिकण्याच्या याच वयामध्ये जर आपला टाइमपास केला, लात मारीन तिथं पाणी काढेन या वयामध्ये तुम्ही जर तिसऱ्याच ठिकाणी लाथा मारत बसले, तर तीच लात मोडून तुमच्या गळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हे जे 2-3 वर्ष आहेत हे तुमच्या आयुष्यातले खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे इथं मी तुम्हाला बोलत असताना आज जर प्रत्येकाने ठरवलं की अकॅडमीमध्ये जर आलोच आहोत, पण करा प्रत्येकाने. फक्त आई वडील, रक्ताची नाती आणि जिथं आवश्यक आहे त्यांचं काही जर मेडिकल रिझन असेल, काही महत्वाचं असेल, घरातल्या रक्ताच्या नात्यातला काही कार्यक्रम असेल, तरच तुम्ही गावी गेलं पाहिजे. विनाकारण गावातल्या काहीतरी कार्यक्रमासाठी, जत्रेसाठी, सप्त्यासाठी किंवा इतर वेगळ्या मित्रांच्या बर्थडेसाठी, लग्नासाठी, याच्यासाठी तुम्ही जाऊन तुमचा आताचा मौल्यवान वेळ त्याच्यात खर्च करून हा वेळ तुमचा परत येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने ठरवा. ज्यावेळेस आता मी परत येईल तेव्हा सरांनी मला म्हटलं पाहिजे की तुम्ही येऊन गेले आणि फरक पडला, की आमचे गेले 1.5 वर्ष झाले एकही मुलगा घरी गेला नाही. थांबताल 1.5 वर्ष? असं कोण मला सांगतंय की सर मी आज शपथ घेऊन सांगतो माझ्या होणाऱ्या बायकोची, होणाऱ्या नवऱ्याची, की पुढच्या 1 वर्षात फक्त आई वडील? थांबताल 1.5 वर्ष? असं कोण मला सांगतंय की सर मी आज शपथ घेऊन सांगतो माझ्या होणाऱ्या बायकोची, होणाऱ्या नवऱ्याची, की पुढच्या 1 वर्षात फक्त आई वडील आणि रक्ताची नात्याचं जर काही इमर्जन्सी असेल तरच मी गावी जाईल, नाही तर मी अकॅडमीतून बाहेर पडणार नाही. असं कोण मला वचन देत आहे आज? हात वर करा, हात वर करा. म्हणजे वचन द्यायला सुद्धा आमच्या पोरं 7-8नीच हात वरती गेले. ठीक आहे, यांचे नाव लिहून घ्या मेजर आणि मला नावं द्या. आणि हे जर खरंच 1 वर्ष थांबले तर आपण शासनाकडे शिफारस करू यांची पोलीस भरती त्यांना घ्या म्हणून. मित्रांनो, हा भाग चेष्टेचा नाही. तुम्ही जर या क्षेत्रात आलात नाही, हे क्षेत्र आता सोपं राहिलेलं नाही. याच्यामध्ये स्पर्धा जीव घेणी आहे. त्यामुळं इथला प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद चांगल्या कामी लावा. आणि जर तुम्ही इथं कसरत घेतली, तुम्हाला त्या कष्टाचं फळ भेटणार आहे, तुमचा निकाल येणार आहे. निकाल आल्यानंतर तुमच्या आईवडिलांना जे समाधान भेटतं, आईवडिलांचं जे कष्ट माफ होतं, तुम्हाला त्यातून जो आनंद होतो, त्यानंतर तुम्हाला ज्या काही गोष्टी भेटतात, घडतात, ते खरं आनंददायक असतात, ते खरं सुखकारक असतं. हे आता जे क्षणिक सुख आहे ना तुमच्याकडे, थोडा वेळ झोपणं, थोडा वेळ मोबाईल पाहणं, गावाकडे जाणं, एक क्षणिक सुख आहे. आता मला जर वाटलं म्हणजे करिअर घडेपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये जे 3-4 वर्ष मी जे MPSC करत होतो, मी जे केलं तेच तुम्हाला सांगतो. मी मुद्दाम माझ्या काही गोष्टी गाळ्यात सांगायच्या का ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही युट्यूबला किंवा इकडे तिकडे पाहिलेलं आहे. मी 3-4 वर्ष मी स्वतः माझा मोबाईल बंद करून ठेवला. सकाळी लायब्ररी जाताना मोबाईल रूमवरती ठेवायचो, संध्याकाळी आल्यानंतर परत जे काही 10 मिनिटं 15 मिनिटं असेल ते मोबाईल पाहायचो. अभ्यासाच्या काळात परीक्षा 3-4 महिन्यावर असताना कधीही व्हॉट्सअप उघडलं नाही. फेसबुक तर कायम 3 वर्ष बंद होतं. इंस्टाग्राम मला पोस्ट भेटल्यावर माहित झालं इंस्टाग्राम असतं.
माझ्याकडे एक छोटा मोबाईल होता, तो दिवसात 10 बरे हँग व्हायचा. मला एक फोन लावायला त्याला 5-6 बरे असं थापडावं लागायचं. पण ज्या भौतिक गोष्टी आहेत, मोबाईल, कपडे, घड्याळ, बुट, चपला, हे परत भेटतं, याच्या मागे आत्ता लागू नका. 3 वर्ष एकदम कुंडून घेऊन स्वतः अभ्यास केला, सगळ्या गोष्टीपासून दूर राहिलो. मी कित्येक वेळा 6 महिने 1 वर्ष तर मी कित्येक वेळा घरी जात नसायचो. म्हणजे माझं किमान टार्गेट 6 महिने असायचं. पण तुम्ही खुशाल महिन्यात 4 वेळेस जर जात असाल त्याच्यात इंटरेस्ट नाही. पण ते 3 वर्ष कष्ट घेतलं, आज एकदा पोस्ट भेटल्यानंतर, एकदा निकाल आल्यानंतर पाहिजे ती गोष्ट माझ्या समोर आहे. पाहिजे तो मोबाईल घेऊ शकतो, पाहिजे ते कपडे घालू शकतो, पाहिजे ते शूज वापरू शकतो, पाहिजे त्या मित्रांसोबत टाइमपास करू शकतो, पाहिजे तेव्हा घरी जाऊ शकतो, पाहिजे ते आई वडिलांना देऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही ठरवा, आता तुम्हाला क्षणिक सुख पाहिजे की परत आयुष्यभरासाठी सुख पाहिजे. जो आता सुख घेईल, जो आता आरामात राहील, तो पुढे दुःखात राहणार. आणि जो आता थोडा दुःखी राहील किंवा आता जो अभ्यासात कष्ट घेईल, तो पुढे सुखी राहणार. त्यामुळे एकदा पोस्ट भेटल्यानंतर तुमच्या आयुष्यात सगळं काही येऊन जातं. त्यामुळे त्याच्यासाठी ला, आणि तुमच्यामध्ये एक एनर्जी असली पाहिजे, तुमच्यामध्ये एक ध्येय असलं पाहिजे, एक मोटिवेशन असलं पाहिजे. माझ्या आयुष्यात काय मोटिवेशन होतं, मी बऱ्याच वेळा सांगतो, मला ना क्लासहून होण्यासाठी, ना लाल दिव्याच्या गाडीसाठी, ना खाकी वर्दीसाठी, ना चांगल्या पगारासाठी, ना गाडी माडी घोडी आईशारामासाठी कधीच अधिकारी व्हायचं नव्हतं. मला माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त माझ्या आईबापाच्या हातातला कोयता बंद करण्यासाठी अधिकारी व्हायचं होतं. आणि फक्त म्हणून मी अधिकारी झालो. मी जर तुमच्यासारखे स्वप्न पाहिले असते, लाल दिव्याच्या गाडीत फिरायचं, वर्दी घालायची, बरेच जण स्वप्न असतात बावकीची जिरवायची, असे माझे काही स्वप्न नव्हते. सिंपल आणि साधं स्वप्न होतं. आपले आईबाप राबतायत, आपले आईबाप ऊस तोडतायत, जनावरासारखं जगतायत, त्यांना माणसासारखं जगणं द्यायचं, त्यांच्या आयुष्यामध्ये समाधान आणायचं, आणि याच्यासाठी आपल्याला अधिकारी व्हायचं. आणि ज्या पोराच्या आयुष्यात आईबापाच्या कामाला, आईबापाच्या कष्टाला महत्व असेल, ज्या पोराच्या डोळ्यात आणि डोक्यात आई वडील असतील, तो पोरगा, ती पोरगी कधी आपला मार्ग चुकणार नाही, आपलं पाऊल चुकीचं टाकणार नाही. त्यामुळे सगळ्यात मोठं मोटिवेशन ते. माझे भाषण ऐकू नका, नाहीतर अजून कोणाचे पण ऐकू नका. लाल दिव्याची गाडी पण पाहू नका. अभ्यास करताना असं वाटलं ना आता अभ्यास होत नाही, फक्त एकदा आठवा, माझा बाप या वेळेला काय करत असेल. तुमच्यापैकी आता कुणी पण सांगा बरं, आता या क्षणाला तुमच्या आई किंवा वडील पलंगावर झोपलेले असतील का? सांगा कुणीतरी, हात वर करा म्हणून. झोपलेले असतील. किती वाजलेत आता? 3 वाजलेत. झोपलेले असतील का पलंगावर? काय करत असतील? काय करतात? मोठे बोला ना. काम करत असतील की नाही? रानात कुणी गवत कापत असेल, कुणी खुरपत असेल, कुणी ओझं नेत नसेल, काहीतरी काम करत असतील ना. मग ते तिकडे काम करतात, तुम्ही इकडे झोपणार, तुम्ही इकडे करमत नाही म्हणणार. त्यामुळे सगळ्यात मोठं मोटिवेशन काही असेल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं कष्ट आठवा, त्याच्यानुसार मार्गक्रमण करा. एवढंच तुम्हाला सांगेल. बाकी अभ्यासाविषयी आणि तुम्ही जे काही इथं शारीरिक कसरत घेता त्याच्याविषयी तुम्हाला शिक्षक आहेत सांगायला. फक्त एक सांगेल, कुठलीही जर चूक झाली, एखाद्या परीक्षेमध्ये अपयश आलं, तर त्या अपयशामधून शिका. ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारवा, आणि त्या चुका सुधारून सामोरे जाऊन त्याच्यामध्ये सुधारणा करून पुढच्या परीक्षेत कसं यश मिळवायचं ते पहा. ना की त्याच्यामध्ये खचून जाऊन, ना की डिप्रेशन घेऊन काहीतरी आत्महत्याचा मार्ग किंवा काहीतरी. आता बरेच मुलांना ते काय, परीक्षा नापास झाली की कोणतरी आत्महत्या करतंय, किंवा काही मुलं डिप्रेशन मध्ये जातात आणि मग ते त्यांना बाबाकडे घेऊन जा, भाऊकडे घेऊन जा, किंवा त्यांना ते डॉक्टरकडे घेऊन जा, असे पण प्रकार व्हायला लागले. तर गाव खेड्यातले पूर असे रंगट पाहिजेत, दणगट पाहिजेत. एक्झाम एखादी फेल झाली, एखाद्या एक्झाम मध्ये अपयश आलं, आपलं काय चुकलं ते पहा आणि सुधारणा करा आणि पुढे जा. त्यामुळे तुम्हाला जास्तीचं काही न सांगता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इथं आज अकॅडमीमध्ये आहात, तर अकॅडमीचं सगळ्या गोष्टी फॉलो करत कष्ट घ्या. यश तुमच्या हातात असेल. एवढ्या शुभेच्छा देतो तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही ठरवलं असेल, कोणाला पोलीस व्हायचं असेल, कोणाला अधिकारी व्हायचं असेल, कोणाला आर्मीमध्ये जायचं असेल, कोणाला अजून काही व्हायचं असेल, तुम्ही तुमचं ते पद मिळो, तुम्ही त्या पदाला गवसणी घालून यश मिळवो, एवढ्या
ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खऱ्या अर्थानं या अकॅडमीत आल्यानंतरच एक वेगळाच उत्साह दिसला. अकॅडमीचे जे संस्थापक आहेत मेजरनी ही अकॅडमी स्थापन करून खऱ्या अर्थानं मेजर तुम्ही जर 18 वर्षाचं तुम्ही म्हटलं की पगार याच्यामध्ये घालवला, तुम्ही त्याच्यानंतरही बरेचसं कष्ट घेतला असेल, बराचसा पैसा किंवा बरंचसं तुमचं शारीरिक मानसिक एनर्जी याच्यामध्ये खर्च केली असेल, परंतु तुम्ही इथं अकॅडमीमध्ये फक्त शिकवण्याचं किंवा तुम्ही फक्त पोलीस करण्याचं किंवा आर्मी करण्याचं किंवा मुलांना नोकरी लावण्याचं काम करत नाहीये, तर तुम्ही गाव खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या त्या बापाचे डोळ्याचे अश्रू पुसण्याचं काम करताय. तुम्ही पिढी घडवण्याचं काम करताय. कारण यामधील जर पोरं जर नोकरी लागले तर यांच्या येणाऱ्या पिढ्या सुधारतील, यांच्या मागच्या पिढ्या सुधारतील, यांच्या आजूबाजूचे सगळे नातेवाईक घरदार सुधरेल. एक मुलगा नोकरी लागला त्याच्या आजूबाजूची सगळी परिस्थिती सुधारते. त्यामुळे मेजर तुम्ही पहिलं तर देशाचं काम तुम्ही केलेलंच आहे, देश हिताचं तुम्ही काम 18 वर्ष केलेलंच आहे. तर तुम्ही आज जे काम करताय हे सुद्धा एक प्रकारे देश हिताचंच काम आहे आणि ते ग्रामीण भागातल्या मुलांसाठी करताय, हे कौतुकास्पद आहे. तुम्हालाही तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं मला इथं बोलवून जे सन्मानित केलं, माझ्यासाठी खूप वेळ तुम्ही वेट केलं, माझी प्रतीक्षा केली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि भविष्यात एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की ज्या वेळेस पुन्हा कधी अकॅडमीत येईल त्यावेळेस माझ्या आजच्या बोलण्यानं तुमच्या 600 मधील 6 मुलं जरी 60 मुलं जरी किंवा 100 मुलं जरी सुधारले तरी ते माझ्यासाठी सार्थक असेल. आणि मलाही असं वाटतं की मी आल्यानंतर मला तुमच्या मेजरने अभिमानानं सांगितलं पाहिजे की साहेब तुमच्या येऊन जाण्यानं काहीतरी 4 मुलं आमच्याकडे सुधारले. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.